अगदी कमी वेळात पटकन होणारे ओल्या नारळाचे लाडू आपण पाहणार आहोत। तर अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्ही ह्या पद्धतीने केले तर लाडू अजिबात बिघडणार नाहीत। तर बऱ्याच वेळा काय होतं की ओल्या नारळाची तुम्ही बर्फी बनवता, पण ती काय वेळा बनती काय वेळेला बनत नाही। तर लाडू तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि पहिल्यांदा जरी तुम्ही ट्राय केले तरी हे लाडू व्यवस्थितच बनतात आणि अगदी कमीत कमी साखर घालून तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे। तर काय करायचं, ओला नारळ घेतलेला आहे, त्याच्या पाठीमागची साल काढून घ्यायची आणि साल काढून हा नारळ मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आता ह्या नारळाला आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि हा नारळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा यूज करू शकता। ओला नारळ तुम्हाला यूज करायचा नसेल, जर घरामध्ये डेसिकेटेड कोकोनट असेल तर त्यापासून सुद्धा हे लाडू तुम्ही बनवू शकता। तर अशा पद्धतीने हे सगळे नारळाचे काप मी करून घेत आहे। तर बघा छान असा नारळ आपला कट करून झालेला आहे। आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये जेवढं बारीक होतंय आपल्याला तेवढं करून घ्यायचं आहे। तर छान असं बघा रवाळ मिक्सरमधून ह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर सगळा नारळ मी याच पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। तर आता हे जे आपण नारळ बारीक करून घेतलेला आहे तो काय करायचा आहे, आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता याचं टेक्स्चर किंवा कशा पद्धतीने तो बारीक झालेला आहे। तर नारळ तुम्हाला खवून जर ते तुमच्याकडे नारळ खवायचं असेल तर त्याने सुद्धा तो खवून घेतला तरी चालतो, मग त्याला साल काढत बसायची गरज पडत नाही। तर कोणत्याही एका भांड्यानं मोजून घ्या। तर 2 वाट्या एवढा हा नारळाचा खीस आहे। तर यापासून तुम्ही घरी सुद्धा डेसिकेटेड कोकोनट तयार करून ठेवू शकता। घरामध्ये बघा बऱ्याच वेळा ओला नारळ भरपूर सगळे जर एका वेळी फोडले गेले तर मग ते तुम्ही त्यापासून डेसिकेटेड कोकोनट बनवून ते वर्षभर सुद्धा यूज करू शकता। आता कढईमध्ये थोडंसं चमच्याभर अगदी तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हा नारळ टाकून घ्यायचा आहे आणि अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला हे सतत असं परतत राहायचं आहे आणि गॅस मोठा करू नका आणि एकसारखं सतत त्याला हलवत राहावं, म्हणजे नारळाचा कलर आपल्याला इथे चेंज करायचा नाही। तुम्ही जर गॅस मोठा ठेवला आणि याला जर पटकन नाही हलवलं तर मग हा नारळाचा कलर लाल होऊ शकतो। तर आपल्याला अगदी छान पांढरे शुभ्र लाडू बनवायचे असतील तर बारीक गॅसवरती तुम्ही मीडियम गॅस ठेवू शकता। छान असा नारळ परतून घ्यायचा। तर हे आता बघा अशा पद्धतीचं आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार झालेलं आहे। तर आता यातलं थोडासा नारळ मी साईडला काढून ठेवत आहे, नंतर आपल्याला ते डेकोरेशनसाठी यूज करता येईल। तर छान असा नारळ तुपामध्ये मी परतून झाल्यानंतर यामध्ये आता ज्या वाटीने नारळ घेतला होता आपण मोजून त्या वाटीनंच यामध्ये टाकायचं आहे दूध आणि साई सहित दुधाचं यूज इथे केलेलं आहे। तर 2 वाट्या एवढं आपल्याला दूध इथं लागणार आहे। तर 2 लिटर दुधावरती जेवढी साई येते तेवढी सगळी इथं मी घेतलेली आहे आणि 2 वाट्या दूध। तर हे छान आता अगोदर आटवून घ्यायचं। तुम्ही दूध आणि साखर एकाच वेळेला मिक्स केलं तर काय होतं, साखरेला पाणी सुटतं आणि दूध आणि साखर मग हे जास्त होतं आणि ते शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो। म्हणून अगोदर नुसतं दूध टाकून सुकवून घ्यायचं नारळ बघा शिजवून घेतल्यानंतर लगेचच, मग नंतर आपल्याला अजिबात जास्त वेळ जात नाही। हे जे मिश्रण आहे आपलं लवकर घट्ट व्हायला मदत होते। आता दूध आटल्यानंतर यामध्ये साखर टाकायची। तर अर्धी वाटी एवढी मी साखर टाकलेली आहे। तर अगदी तुम्हाला अजून थोडं गोड हवं असेल तर पाऊण वाटी सुद्धा तुम्ही प्रमाण करू शकता। आता वड्या बनवायच्या म्हटलं की साखरेचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं, नाहीतर वड्या सेट होत नाहीत। पण बर्फीमध्ये तसं हे म्हणजे आपण लाडू बनवतो त्यामध्ये तसं नाही। तर थोडंसं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा म्हणजे तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त करू शकता। आणि यामध्ये टाकायचं हे मिल्क पावडर। तर 10-10 रुपयेवाले 2 पॅकेट मी इथं टाकलेले आहे, म्हणजे टोटल 30 ग्रॅम एवढी ही मिल्क पावडर आहे। तर मिल्क पावडर टाकल्यामुळे लाडूला छान चव येते आणि वाटीनं टाकायची झाली तर मग तुम्ही अर्धी वाटी एवढी मिल्क पावडर किंवा तुम्हाला आता केवढी टाकायची आहे तुमच्या इच्छेनुसार वाढवू सुद्धा शकता, त्याच्याने छान ह्याला टेस्ट येते। आणि मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही तुमच्याकडे मावा असेल तर तो सुद्धा यामध्ये टाकू शकता। आता बघा हे जे आपले मिश्रण आहे छान अगदी कोरडं झालेलं आहे, म्हणजे पूर्ण पण कोरडं नाही, थोडंसं ओलसर आहे। ह्या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा बघा, जास्तही आपल्याला सुकवायचं नाही किंवा जास्तही ओलसर ठेवू नका, आपल्याला ते लाडू बांधता येतील असं। 5 मिनिट गॅस बंद करून तसंच कढईमध्ये ठेवून दिलं आणि 5 मिनिटानंतर परत मी ह्या ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि ताटामध्ये पसरून ठेवलं की नंतर आपल्याला पटकन याचे लाडू बनवता येतात। तर खूप छान पद्धत आहे आणि अगदी झटपट हे लाडू तयार होतात, अजिबात इथं बिघडण्याचं वगैरे टेन्शन नसतं।
आणि मिल्क पावडर यामध्ये ॲड केल्यामुळे ह्याला छान अशी चवसुद्धा येते आणि आपल्याला लाडूसुद्धा याचे छान अगदी सॉफ्ट होतात। आणि आता हे जे आपण डेसिकेटेड कोकोनट जे साईडला अगोदर काढून ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे आणि ह्याचे छान असे लाडू बनवून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला केवढ्या साईजचे लाडू बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। लाडू पण बघा अगदी छान लाडू बनला जातो आणि कमी ह्याच्यात हे कुठं चिरत नाही काय नाही अजिबात, म्हणजे एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। एकदम ड्राय पण नाही आणि पूर्ण ओलसर पण नाही, जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं लाडू बांधण्यासाठीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचा। अजिबात लाडू हे बनवण्यासाठी वेळ जात नाहीत, पटकन हे लाडू गोल होतात। हातावरती तुम्ही अशा पद्धतीने याला तयार करून घेऊ शकता आणि नंतर असं छान हे डेसिकेटेड कोकोनट आपण तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये असं छान बुडवून घ्यायचं। आता हे एक्स्ट्राचं तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर आहे असं सुद्धा सगळं ठेवलं तरी चालतं। हे लावल्यानंतर अजूनच हे छान, जसं की आपण मार्केटमधून मिठाई आणतो त्या पद्धतीचा याला लुक येतो। तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेत आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा किती छान आणि अगदी पटकन हे लाडू तयार होतात। तर तुम्ही सुद्धा नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता आणि बिघडणार नाही। एकदम सोपी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकेल एवढी सोपी आहे आणि चवीला तर फार छान होते। आता ओला नारळ म्हटल्यानंतर त्याच्या कोणतेही पदार्थ बनवले तर ते चवीला छानच होतात। तर बघा भरपूर असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात। तर ही पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात जास्त वेळ द्यावा लागत नाही, पटकन लाडू तयार होतात आणि भरपूर असे मस्त लाडू आपले ओल्या नारळाचे तयार झालेले आहेत। बघा हे दिसायला सुद्धा किती छान दिसतात। तर बऱ्याच वेळा काय होतं की ओले नारळ घरामध्ये काय आपल्यात देवाचा कार्यक्रम असेल किंवा कुठं आलो तर ते नारळ फोडलेले असतात। तर एवढ्या नारळाचं एकदम नंतर काय करायचं, तर असं तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता आणि 8 दिवस व्यवस्थित हे लाडू राहतात व फ्रीज शिवाय, आणि फ्रीजमध्ये ठेवून मग तुम्ही आणखीन दिवस स्टोअर करून ठेवू शकता। बघा किती छान लाडू तयार झालेला आहे। तुम्हाला हा लाडू मी तोडून सुद्धा दाखवते, अगदी सॉफ्ट असा हा लाडू तयार झालेला आहे।